नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपले काही विद्यार्थी कंबाईनची स्ट्रॅटर्जी मागत आहेत व आज मी अशी स्ट्रॅटर्जी घेऊन आलो आहे, जी तुम्ही जर 45 दिवस फॉलो केली तर तुम्ही नक्की कंबाईन प्री पास व्हाल. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याजवळ किती वेळ उरला आहे हे बघा. जसं आपली कंबाईन एक्झाम ही 11 एप्रिलला होणार आहे व त्यांच्याकडे 49 दिवस उरले आहेत. आणि जे विद्यार्थी आपला व्हिडिओ लेट बघतील तसे तसे त्यांच्याजवळ कमी कमी दिवस उरतील. त्यामुळे आपण 45 दिवसाची एक बेस्ट स्ट्रॅटर्जी आज आणली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 45 दिवसाची एक प्रॉपर स्टडी प्लॅन म्हणजेच एक प्रॉपर स्ट्रॅटर्जी आणली आहेत व ती स्ट्रॅटर्जी तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. तुम्हाला स्ट्रॅटर्जी कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी एक फोकस ठेवा की तुम्हाला ह्या वर्षी कंबाईनमधून पोस्ट काढायची आहे. त्यानंतर मी राज्यसेवा देण्याचा विचार करेल, कारण ज्यावेळेस तुम्हाला पोस्ट भेटेल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट फोकस करायला वेळ भेटेल. कारण ज्यावेळेस तुम्ही कुठली पोस्ट घेतात त्यानंतर तुम्हाला जग जिंकल्यासारखी गोष्ट होते. त्यामुळे तुम्ही सर्वात पहिले कंबाईनवर फोकस करा, त्यानंतर राज्यसेवाकडे बघूया. तर तुम्ही जर आता राज्यसेवा पण म्हणजेच जर तुम्ही आता राज्यसेवाही द्यायची आणि कंबाईन पण द्यायची असा विचार करून जर अभ्यास केला तर तुम्ही कुठल्याही परीक्षेत यश मिळवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही वेळेत वेळ काढून फक्त कंबाईनवर अभ्यास करा, म्हणजेच कंबाईनवर फोकस करा. कारण आपण एका पोस्टवर जर जास्त फोकस केला तर आपल्याला ती पोस्ट 100% भेटते. आणि जर आपण एक पोस्ट सोडून इतर सर्व पोस्टवर जर फोकस केला, वेगवेगळ्या पोस्ट जर बघितल्यात तर आपल्याला जी पोस्ट भेटणार आहे तीही भेटत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही फक्त एक पोस्ट फिक्स करा आणि त्या पोस्टसाठी तुम्हाला जी स्ट्रॅटर्जी वापरता येईल ती स्ट्रॅटर्जी वापरा. आणि ती पोस्ट काढण्यासाठी तुम्हाला दिवस रात्र जरी एक करावे लागले तरी तुम्ही करा. तर मित्रांनो, सर्वात आधी तुमचा टाईम टेबल बनवा. टाईम टेबल बनवला म्हणजेच बघा, टाईम टेबल बनवला तर तुम्हाला व्यवस्थित तुमचा स्टडी प्लॅन व्यवस्थित फॉलो करता येईल. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून तेच सांगत आलो आहे की एक प्रॉपर टाईम टेबल बनवा आणि त्या टाईम टेबलनुसार तुम्ही अभ्यास करा. जसं की तुमच्याजवळ दिवसाचे 24 तास असतात, त्यातून तुम्ही 8 तास झोपतात आणि 4 तास इतर टाईमपास करतात, तरी तुमच्याजवळ 12 तास उरतात. म्हणजेच तुमच्याजवळ वेळ खूप आहे पण तुम्हाला वेळाचा वापर करता येत नाही आहे. त्यासाठी मी तुम्हाला टाईम टेबल बनवा हे सांगतो आहे. तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त फक्त 10 ते 12 तास अभ्यासाला द्या. पण 10 ते 12 तास अभ्यासाला बसणे म्हणजे सकाळी बसले तर डायरेक्ट रात्री रूममधून बाहेर निघाले असं नाही. तर दिवसातनं म्हणजेच तुम्ही 10 तास जर अभ्यासाला बसतायत तर 1 तासानंतर 10 ते 15 मिनटाचा ब्रेक घ्या, जेणेकरून तुमचं अभ्यासात व्यवस्थित मन लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांना दाखवण्यासाठी नुसतं पुस्तक घेऊन बसू नका, ते वाचा. आणि फक्त वाचायचं म्हणून वाचू नका, तर ते कसं डोक्यात राहील असा अभ्यास करा. आणि अभ्यास करताना शॉर्टकट ट्रिकचा वापर करा. जसं लक्षात राहत नाही आहे तर तुम्ही निमोनिक्स मेथड जी असते तर तिचा वापर करा. जसं तुम्हाला वापरता येईल, निमोनिक्सच वापरावी असं काही नाही. ज्या गोष्टीने तुम्हाला लक्षात राहता येईल त्या गोष्टी तुम्ही तिथे ट्रिक वापरा आणि त्या ट्रिकनुसार तुम्ही वाचन करा, अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. एक विचार डोक्यात ठेवा की आपल्याजवळ फक्त 45 दिवस उरले आहेत आणि मी 45 दिवसात मन लावून अभ्यास करेल आणि प्री पास होईल. हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर 100% तुम्ही प्री पास होणार म्हणजे होणार. मित्रांनो, तुम्ही रोज सकाळी 5ला उठा आणि थोडा वेळ व्यायाम करा. व्यायाम केल्यामुळे बघा तुमचं शरीर फ्रेश राहील आणि माइंडही फ्रेश राहील. त्यामुळे तुम्ही व्यायाम केल्यानंतर जर अभ्यासाला बसले तर तुमचा माइंड एकदम फ्रेश राहिल्यामुळे अगदी म्हणजे पूर्णपणे तुमचं जे तुम्ही वाचन कराल ते डोक्यात राहील. तुम्हाला सारखं सारखं रट्टा मारण्याची गरज पडणार नाही. सर्व गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील. म्हणून तुम्ही सकाळी पहाटे लवकर उठा आणि अभ्यासाला लागा. तर तर मित्रांनो, तुम्हाला पडलेले हे काही प्रश्न आहेत ज्यांचं उत्तर मी आज देणार आहे. जसं की कंबाईन म्हणजे कमी दिवसात कंबाईन प्री पास होईल का? त्याचनंतर दुसरा प्रश्न आहे 45 दिवसात कोणत्या विषयावर जास्त फोकस केला पाहिजे? तिसरा प्रश्न आहे जे वाचले त्याची रिव्हिजन कधी करायला पाहिजे? चौथा प्रश्न आहे रिव्हिजन किती वेळा केली पाहिजे? आणि शेवटचा प्रश्न आहे जो सर्वांच्या मनात आहे तो म्हणजे 45 दिवसात काय स्ट्रॅटर्जी ठेवली पाहिजे जेणेकरून कंबाईन प्री पास होता येईल? तर मित्रांनो, सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला एक एक देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही अभ्यासाला लागा.
फक्त व्हिडिओ बघून तुम्ही स्ट्रॅटर्जी घेतात, माझी घेतात किंवा इतर कुठल्याही यांची घेतात तुम्ही स्ट्रॅटर्जी, परंतु ती तुम्ही फॉलो करा. जर तुम्ही स्ट्रॅटर्जी फॉलो करत असाल तरच तुम्ही स्ट्रॅटर्जी वापरा. कारण की जर फक्त तुम्ही जर स्ट्रॅटर्जी गोळा करत बसलेत तर तुमचा काही फायदा नाही आहे. तुम्ही ती अंमलात आणा, म्हणजेच ती करा, तेव्हाच तुम्हाला तिथं पोस्ट भेटेल. अन्यथा तुम्ही फक्त तुमच्याकडं साठा गोळा करतायत, दुसरं काही करत नाही आहे. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे की कमी दिवसात कंबाईन प्री पास होईल का? तर कमी दिवसात कंबाईन प्री पास होईल का? तर हो. माझं उत्तर आहे की हो. 100% तुम्ही पास व्हाल. पण जर तुम्ही खरोखर अभ्यास केला तर. नाहीतर तुम्ही काय कराल? फक्त मला पास व्हायचं म्हणून स्ट्रॅटर्जी फक्त गोळा करत बसाल आणि तुम्ही प्रॉपर प्लॅन एक्झिक्यूट नाही करत. प्रॉपर प्लॅन जर एक्झिक्यूट केला, म्हणजे जर आता मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगतोय की तुम्ही हे स्ट्रॅटर्जी वापरा आणि असं असं करा, तर तुम्ही तसं जर प्रॉपर केलं तरच तुम्ही 100% प्रिलिम्स पास व्हाल. मग ती कुठलीही असो, राज्यसेवा असो या कंबाईन असो. स्ट्रॅटर्जी सर्व सर्व ठिकाणी एकच असते, परंतु ती एक्झिक्यूट कशी करावी हे तुम्हाला जमायला पाहिजे. फक्त तुम्ही टाईमपास म्हणून जर स्ट्रॅटर्जी जमा करत असाल, स्ट्रॅटर्जी घेत असाल, पण ती एक्झिक्यूट करत नसाल, तर तुम्ही कुठलीही परीक्षा पास नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित स्ट्रॅटर्जी जी आहे ती व्यवस्थित फॉलो करा. आणि सर्वात मेन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जी बनवा. तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जी बनवायला शिका. ही माझी स्ट्रॅटर्जी झाली, मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगतोय. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या मनाला विचारून जेव्हा तुम्ही स्वतःची स्ट्रॅटर्जी बनवाल, त्यावेळेस तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स येईल की मी हे करू शकतो. तर बघा मित्रांनो, आता तुमच्याजवळ 45 दिवस आहेत. 45 दिवसात फक्त तेवढंच करा जे गरजेचं आहे. आणि मित्रांनो, एकच स्ट्रॅटर्जी ठेवा. 100 स्ट्रॅटर्जी न वापरता फक्त एकच वापरा. आणि सर्वात मेन म्हणजे जर तुम्ही तुमची स्वतःची वापरली तर ती सर्वात बेस्ट आहे. 45 दिवसात तुम्ही फक्त डोक्यात एवढंच ठेवा की मला पोस्ट काढायची आहे म्हणजे काढायची आहे. मग तुम्ही 100% प्रिलिम पास व्हाल मित्रांनो. तर दुसरा प्रश्न असा आहे की 45 दिवसात काय वाचावं? कोणत्या सब्जेक्टवर जास्त फोकस करावा? म्हणजे कुठल्या सब्जेक्टवर जास्त फोकस केला पाहिजे? तर मित्रांनो, तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये देखील बोललो होतो की तुम्हाला कंबाईन फ्री फक्त पास व्हायची आहे. त्यात आपल्याला 100 पैकी 100 मार्क मिळवायचे नाही आहेत किंवा कुठलेही आपल्याला 100 मार्क मिळवूनही कोणी पोस्ट देणार नाही आहे. कंबाईन ही फक्त पास कशी होईल याचा प्लॅन करा. मग तुम्ही कंबाईनमध्ये काठावर जरी पास झालेत तरी चालेल, कारण की कंबाईन ही फक्त क्वालिफाईंग मार्कांची आहे. त्यात तुम्ही काठावर जरी पास झाले तरी तुम्हाला तिथे अपेअर केलं जातं. म्हणून तुम्ही कंबाईन ही परीक्षा फक्त काठावर पास व्हायचं आहे किंवा आपल्याला फक्त पास व्हायचं आहे हा विचार करून हे करा. कारण की तुम्ही मेन्समध्ये जो स्कोर केला तर तो स्कोर तुम्हाला पुढे पोस्ट देऊ शकतो. जर कंबाईनमध्ये स्कोर करायचा विचार केला तर तुम्हाला पुढे पोस्ट भेटत नाही. कंबाईन फक्त तुम्हाला पास व्हायचं आहे, एवढंच फक्त ध्येय तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा. आता तुमच्याजवळ मोजून 45 दिवस उरले आहेत आणि त्या 45 दिवसात तुम्ही फक्त मोजक्या विषयांवर फोकस केला पाहिजे. जसं की एक म्हणजे सर्वांचा आवडता विषय भूगोल, ज्यात तुम्ही 100 पैकी म्हणजे 100% 15 पैकी 15 मार्क घेऊ शकतात. आणि मला विद्यार्थी मित्रांनो खात्री आहे की भूगोल हा एक असा विषय आहे की ज्यात प्रत्येक विद्यार्थी 15 पैकी 15 मार्क घेऊ शकतो, तेही हमखास घेऊ शकतो. तर दुसरा विषय असतो इतिहास. इतिहास ज्यात तुम्ही कमीत कमी म्हणतोय, कारण की इतिहासाचे प्रश्न हे थोडेसे अवघड असतात. ते कधी कुठून येतात हे सांगता येत नाही. त्यामुळे इतिहासात तुम्हाला 15 पैकी 8 ते 10 मार्क सहज घेऊ शकतात मित्रांनो. जसं की तुम्ही आपलं टेलिग्रामला जो आपण स्टडी मटेरियल टाकला आहे, तर तो जरी तुम्ही रेग्युलर फॉलो केला तरी देखील तुम्ही इतिहासात किंवा इतर जेही विषयांचा मी स्टडी मटेरियल टाकलं आहे त्यात तुम्ही हमखास 10 पैकी 10 मार्क घेऊ शकतात. 15 पैकी 10 मार्क आरामात घेऊ शकतात. तर इतिहासात आपण कमीत कमी 8 ते 10 मार्क हे आपण ठरवलं आहे. तर इतिहासात तुम्ही 8 ते 10 मार्क सहज घेऊ शकतात. इतिहास आणि भूगोल हे असे दोन विषय आहेत ज्यांचे प्रश्न एक लाईन म्हणजेच 1 लाईन प्रश्न असतात आणि आपल्याला प्रश्न सोडवायला कमीत कमी वेळ लागतो. जसं की आपण जर अर्थशास्त्र बघितलं तर अर्थशास्त्राचे 2-3 लाईनिंगचे प्रश्न एक असतो, मग ते आपल्याला सोडवायला खूप वेळ लागतो. ते सोपं असतं पण त्यात आकडेवारी असते. पण इतिहास भूगोलमध्ये आकडेवारी नसते. तर इतिहास भूगोल हा 1 लाईन क्वेश्चन असतो. त्यामुळे तुम्ही इतिहास भूगोलवर जास्त फोकस करा, कारण तिथेच तुमचे 25 मार्क फिक्स होत आहेत. त्यामुळे तुम्ही इतिहास भूगोल पहिले करा.
हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे. त्यानंतर तिसरा विषय येतो नागरिकशास्त्र. तर नागरिकशास्त्र यात टॉपिक कमी आहे. जसं की मी तुम्हाला टॉपिक दिलेत, तर त्यात टॉपिक खूप कमी आहेत. पण तुम्ही संविधानावर जास्त फोकस करा. त्यात 10 पैकी 10 मार्क मिळायलाच पाहिजे. हा विचार तुम्ही डोक्यात घेऊन नागरिकशास्त्र करा. कारण की नागरिकशास्त्रात संविधानावर जास्त आणि मंत्रिमंडळांवर यावरच जास्त प्रश्न असतो. आणि नागरिकशास्त्र हाही स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. त्यात जर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेतले तर तुम्ही 100% प्री पास व्हाल. कारण की तुमचे भूगोलाचे 15 मार्क इथे फिक्स होत आहेत, इतिहासाचे 10 होत आहेत आणि त्याचबरोबर नागरिकशास्त्राचे 10 होत आहेत. म्हणजे तुमचे इथेच 35 मार्क फिक्स झालेत मित्रांनो. इथे 35 मार्क आणि उर्वरित जे काही विषय आहेत ते तुम्ही केले तर त्यातनं तुम्हाला अजून 15-20 मार्क भेटतील. म्हणजे तुम्ही 50पर्यंत आरामात स्कोअर करत आहेत. तर आपण चौथा विषय कोणता घेतोय तर अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्र यात फक्त आकडेवारी नीट करून जा. कारण की हा विषय फक्त आकडेवारीचा आणि थोडासा लॉजिकचा विषय आहे. त्यात तुम्ही आकडेवारीचं नीट व्यवस्थित केलं तर तोही तुमचा स्कोरिंगचा विषय आहे. पण काही विद्यार्थ्यांनी वाचायला कंटाळा येतो, म्हणून तुम्ही वाचनावर जास्त फोकस करा. कारण की अर्थशास्त्र हा वाचण्यासारखा म्हणजे अवघड थोडासा वाटतो, पण तो जर व्यवस्थित वाचला तरच तो डोक्यात बसतो. कारण की अर्थशास्त्र हा वाचण्याचा विषय आहे. जो विद्यार्थी एकदम फास्टमध्ये वाचतो त्याला तिथे 15पैकी 15 मार्क हमखास मिळतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण अर्थशास्त्रामध्ये 15पैकी 15 मार्क न हे करता आपण फक्त 10 मार्क गृहीत धरूया. म्हणजेच तुम्हाला कमीत कमी 10 मार्क तिथे पडायलाच पाहिजे. हा विचार करून तुम्ही अभ्यास करा. अर्थशास्त्राचे अशा नोट्स बघा की ज्यात तुम्हाला 10 मार्क तरी भेटायलाच पाहिजे. त्याचबरोबर तुमचा टोटल स्कोअर झाला इथेच विद्यार्थी मित्रांनो 45चा. त्यानंतर आपण चालू घडामोडींकडे बघितलं तर चालू घडामोडी आता मुले एवढी कन्फ्यूज झाले आहेत, त्यामुळे तिथे त्यांना 10 मार्क तरी भेटतील का नाही हे सांगणं खूप अवघड झालं आहे. पण जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला असेल किंवा आधी जर तुम्ही वाचून घेतलं असेल आणि आता फक्त तुम्हाला एक वेळा डोळ्याखालनं घालवायचं असेल तर तुम्हाला इथे 10 मार्क हमखास मिळू शकतात. पण जर तुमचा आधी अभ्यास झाला असेल तर, कारण की आताच्या चालू घडामोडींमुळे विद्यार्थी कन्फ्यूज झाले आहेत. त्यामुळे तुम्ही चालू घडामोडींकडे लक्ष द्या, परंतु जे रेग्युलर सब्जेक्ट आहेत, ज्यांचे पॉईंट्स तुम्हाला माहिती आहेत ते तुम्ही आधी करा. त्यानंतर चालू घडामोडी बघा. त्यानंतर तुमचा सर्वांचा काहींचा आवडता विषय, काहींचा न आवडता विषय तो म्हणजे विज्ञान. विज्ञान हा विषय तुम्हाला 10 मार्क हमखास देऊ शकतो. परंतु जर तुम्ही त्यावर जास्त फोकस केला तर. आता तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला मी फक्त एवढे 5 ते 6 विषय व्यवस्थित सांगतोय. त्यात तुम्ही भूगोलावर जास्त फोकस करा, इतिहासावर करा, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे 4 एकदम डीप फोकस करा. त्यानंतर तुम्ही चालू घडामोडी आणि विज्ञान, आणि जर तुमचं गणित जर थोडंफार पक्का असेल तर गणित बघा. गणित म्हणजे कसं, जर गणित थोडंफार केलं असेल तुम्ही आधी तर तुम्ही गणितातही तुम्ही 5-6 मार्क घेऊ शकतात. तुमचा स्कोर मिनिमम 60 ते 65 मार्कांपर्यंत हमखास जातोय. आणि तुमचे जर निगेटिव्ह मार्क जर धरले गेलेत, म्हणजे तुम्ही प्रश्न जर सोडवलेत, 75 प्रश्न जर सोडवलेत, 75 प्रश्नांपैकी तुमचे 10-15 मार्क जर 10-15 मार्क नाही मित्रांनो, 10-15 प्रश्न जर चुकलेत तर तुमचे तिथे 7-8 मार्क कट होतील. हा विचार करून तुम्ही पेपर सोडवा. कमीत कमी तुम्हाला 75 मार्कांचा पेपर हमखास सोडवून यायचा आहे. 75 शिवाय तुम्ही पेपर हेच करू नका. तुम्हाला पेपरात 100पैकी 75 प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे सोडवायचे आहेत. तुम्ही 75 प्रश्न सोडवलेत तेव्हा कुठे तुम्हाला 40 किंवा 45 किंवा 60 एवढे मार्क पडतील. जर तुम्ही फक्त 60 प्रश्न सोडवलेत किंवा 50 प्रश्न सोडवलेत तर तुम्ही तिथेच फेल होत आहेत मित्रांनो. हां, पण काही काही विद्यार्थ्यांना एवढा कॉन्फिडन्स असतो की ते 50 प्रश्न सोडवतात आणि त्यांना एवढी गॅरंटी असते की मी 50 जे प्रश्न सोडवलेत ते 50च्या 50 प्रश्न बरोबर आहेत. त्यावेळेस तो विद्यार्थी पास होतो. परंतु आपण काय करतो, आपण 50 प्रश्न सोडवतो आणि त्यात पण विचार करतो की आपले 50 बरोबर येतील किंवा नाही. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. म्हणजे एक टार्गेट फिक्स करून ठेवा. आता इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे 4 विषय जर तुम्ही प्रॉपर केलेत, त्याचसोबत विज्ञान हे 5 विषय जर तुम्ही प्रॉपर केलेत तर तुम्हाला हमखास 50-60 मार्क मिळतील. पण जर तेही विषय म्हणजे हे प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे म्हणजे सोडवायचे आहेत मित्रांनो.
स्ट्रॅटर्जी म्हणजे आजच्या स्ट्रॅटर्जीमध्ये मी तुम्हाला पेपर कसा सोडवायचा, पेपरमध्ये किती प्रश्न सोडवायचे, त्याचबरोबर तुम्ही किती अभ्यास कुठल्या विषयावर केला पाहिजे हे सांगतोय. त्यामुळे तुम्ही फोकस म्हणजे पेपरात तुम्हाला एवढे प्रश्न सोडवायचे आहेत, हा फोकस करून तुम्ही इथे अभ्यासाला लागा. म्हणजे तुमचा प्रॉपर प्लॅन होईल. आणि तुम्ही आता बघा, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडी ह्या 6 विषयांपैकी जे विषय तुम्हाला जास्त आवडत आहेत, कुठलेही 4 विषय धरा आणि त्या 4 विषयांचा तुम्ही प्रॉपर अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला पेपर व्यवस्थित लिहिता येईल. लिहिता म्हणजे टिक करता येईल. तुमच्या डोक्यात व्यवस्थित प्रश्न तेच तेच राहतील आणि त्यामुळे तुम्हाला समोर प्रश्न येताच क्षणी तिथे टिक मार्क करता येईल. तर बस एवढं करा. एवढ्यामध्ये तुमचे 65 मार्क फिक्स होतात आणि म्हणजेच कमीत कमी वेळेत तुम्ही एवढे सब्जेक्ट जर केले तर मी 100% तुम्हाला सांगतो की तुम्ही प्री पास व्हाल. बस एवढंच करा विद्यार्थी मित्रांनो. एवढ्यामध्ये तुम्हाला 65 ते 50 म्हणजे 55 ते 60 65 मार्क तुम्हाला फिक्स होतील आणि कमी वेळेत फक्त एवढे सब्जेक्ट तुम्ही करा. मी जे तुम्हाला टॉपिक गेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, फक्त तेवढे पॉईंट्स प्रॉपर करा. ते सोडून इतर कोणतेही पॉईंट्स आता करत बसू नका. जर तुम्हाला पॉईंट्स माहीत नसतील तर तुमच्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टॉपिकची म्हणजेच जो व्हिडिओ मी टॉपिकवर बनवला होता त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तिथेही तुम्ही बघू शकतात. आणि फक्त तेवढेच पॉईंट्स आता तुम्ही सध्या फॉलो करा, कारण की तुम्हाला प्री पास होण्यासाठी तेवढे पॉईंट्स खूप आहेत, मोर दॅन सफिशियंट आहेत ते पॉईंट्स. त्यामुळे फक्त तुम्ही तेवढ्या पॉईंट्सवर जास्त भर द्या. आता काही विद्यार्थ्यांचा तिसरा प्रश्न असा पडतो की आम्ही जे आज वाचले आहे त्याची रिव्हिजन कधी करायला हवी, म्हणजेच त्याची रिव्हिजन कधी करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रोज दिवसातून 5 ते 6 विषयांचा प्लॅन आखा आणि त्या विषयांचा सर्व नोट्स तयार करा. नोट्स म्हणजे जे पुस्तकात लिहिलं आहे ते नाही. नाहीतर काही विद्यार्थी नोट्स तयार करायला कसं करतात, नोट्स काढणं म्हणजे कसं करतात, ते दुसरं पुस्तक तयार करतात. म्हणजेच हुबेहूब जे पुस्तकात लिहिलं आहे तेच ते त्यांच्या नोट्समध्ये लिहितात. तर विद्यार्थी मित्रांनो, नोट्स तशा नसतात काढायच्या. तुम्ही फक्त जे लक्षात राहत नाही ते फक्त एका पेजवर लिहा. एक पेजवर तुम्ही कमीत कमी 10 पेजची माहिती एका पेजवर लिहिता येईल असं करा, जेणेकरून त्यालाच नोट्स म्हणतात. नाहीतर तुम्ही 10 पेजसाठी 15 पेजचे म्हणजे पेज भरवतात, तर त्याला नोट्स नाही म्हणत. तर नोट्स असे करा की जे तुमच्या डोक्यात राहत नाही आहे, जे तुमच्या डोक्यात बसत नाही आहे, आकडेवारी झालं किंवा काही असे डिफिकल्ट शब्द झालेत, तर त्यांचे तुम्ही व्यवस्थित नोट्स तयार करा आणि ते तुम्ही वाचा. पण कधी, तर बघा, ज्यावेळेस तुम्ही नोट्स तयार करतात म्हणजे केले, तुम्ही रोज सकाळी एक्सरसाइज केल्यानंतर रिव्हिजन करा. कधी? एक्सरसाइज केल्यानंतर, तेही पहाटे 5 वाजेनंतर. सकाळी 5 वाजता उठा, एक्सरसाइज करा, थोडासा व्यायाम करा. त्यानंतर तुम्हाला जे तुमचा माइंड फ्रेश होईल, जो डोपामाइन रिलीज होतो त्यावेळेस सकाळी, तो जो असतो, तेव्हा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही जे वाचतात ना मित्रांनो, ते तुमच्या 100% डोक्यात राहतं आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होतो. परीक्षेत म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला कुठली गोष्ट आठवत नसते, तर ते जे सकाळी वाचलेलं असतं ते तुम्हाला त्यावेळेस आठवतं. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सकाळी अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि जर तुम्हाला जर फायदा झाला तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे आता जर तुम्ही 4-5 दिवस जर अभ्यास कराल, मग ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करण्याचा प्रयत्न कराल, तर जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तर तुम्हाला आठवतंय किंवा नाही हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. मित्रांनो, तुम्हाला 100% फायदा होईल याची मी गॅरंटी घेतो. तर विद्यार्थ्यांचा अजूनही एक प्रश्न असतो की रिव्हिजन किती वेळा करावी. तर मित्रांनो, यावर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की तुम्ही जेवढी जास्त रिव्हिजन केली तेवढा फायदा तुम्हाला होईल. पण रिव्हिजन म्हणजे काय? रिव्हिजन म्हणजे काय असते ते आधी समजून घ्या. तुम्ही फक्त मी जे पॉईंट्स काढून दिले आहेत तेवढे फक्त काढा, म्हणजे तेवढेच फक्त वाचा. आणि त्यानंतर संडे नाहीतर किंवा तुम्हाला जो वार वाटेल त्या दिवशी, म्हणजे संडे म्हणजे रविवार असो, सोमवार असो किंवा मंगळवार, तुम्हाला ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी त्या विषयाचं तेच पॉईंट, म्हणजे जे पॉईंट्स मी तुम्हाला काढून दिलेत ते संपूर्ण पॉईंट्स पुन्हा वाचून काढायचे. फक्त पॉईंट्स नाही, तर त्याच्या रिलेटेड जेवढी इन्फॉर्मेशन आहे, जेवढे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, जेवढ्या टेस्ट सिरीज आहेत, त्या संपूर्ण तुम्ही त्या दिवशी सोडवायच्या.
एक दिवस तुम्ही फिक्स करा, जसं की रविवार असेल. रविवार तुम्ही आपण का फिक्स करतो? कारण की तो हॉलिडे असतो, म्हणजे सर्वांना सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे आपण रविवारी रविवारी किंवा सोमवारी तुम्हाला जो वेळ वाटेल, जो वार वाटेल त्या वारी तुम्ही कुठल्याही एका वारी जोही अभ्यास तुम्ही आठवड्यातनं करताय, त्या एका दिवशी तुम्ही संपूर्ण रिव्हिजन करा. तुम्ही सकाळी पहाटे रोज 5 वाजता रिव्हिजन करताय, पण ती कोणती करताय? जे तुम्ही रेग्युलर वाचताय त्याची रिव्हिजन करताय. आणि मी जी रिव्हिजन सांगतोय ती तुम्हाला संपूर्ण विषयांची रिव्हिजन आहे. म्हणजे जर आता तुम्ही 4 विषय घेतलेत, तर ते 4च्या 4 विषय तुम्हाला एका दिवशी संपवायचे आहेत. म्हणजे जे तुम्ही आता एवढ्या दिवस वाचलंय, एका आठवड्यात जे तुम्ही वाचलंय, तर ते तुम्हाला त्या 4 दिवसात संपवायचं आहे. तर हे आहे आपलं रिव्हिजन किती वेळा केली पाहिजे असं. पण तुम्ही जास्तीत जास्त केली तर त्याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त होईल. आणि जेवढी कमी तुम्ही रिव्हिजन केली तेवढा तुम्हाला तोटा होईल. त्यामुळे तुम्ही रिव्हिजन जास्त करा आणि नुसतं वाचत राहा, वाचत राहा. डोक्यात बसो किंवा ना बसो, पण वाचत राहा. वाचल्यामुळे तुमच्या डोक्यात एका साईडला तरी ते बसतं आणि ज्यावेळेस आपण पेपरामध्ये बघतो, तर त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक त्यावर टिक केलं जातं, जे आन्सर बरोबर असतं. कारण की आपल्या पेपरात आपल्याला उत्तरही समोर दिलं आहे, प्रश्नही समोर दिला आहे. आपल्याला काही डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं नाही आहे. तर आपल्याला प्रश्न पण दिला आहे, उत्तर पण तिथेच दिलं आहे. आपल्याला उत्तर शोधण्यासाठी कुठे जायची गरज नाही आहे. म्हणजे आपल्या मेंदूला कुठे घेऊन जायची असं जास्त विचार करावा लागणार नाही आहे. उत्तर कारण की समोरच असणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा. वाचा, फक्त वाचा. डोक्यात बसो किंवा ना बसो. डोक्यात ऑटोमॅटिक एक असं मेमरी असते, ज्याच्यात जे तुम्ही वाचताय ते कायमस्वरूपी एक स्टोरेज करतं. त्यामुळे तुम्ही फक्त वाचत राहा, वाचत राहा. काही काही विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम येतो, की सर मी वाचतो, परंतु माझ्या लक्षात राहत नाही. तर हा प्रॉब्लेम सर्वांनाच असतो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करा, तुम्ही फक्त वाचत राहा. ऑटोमॅटिक तुमचा हा प्रॉब्लेम दूर होईल. तर विद्यार्थ्यांचा शेवटचा प्रश्न असा आहे की आता 45 दिवसाची काय स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे जेणेकरून कंबाईन प्री पास होता येईल. मी आत्तापर्यंत तुम्हाला हेच सांगत आलो. आत्ताचा आपण जो स्टार्टिंगपासून व्हिडिओ घेतला तर आता शेवटपर्यंत, तर संपूर्ण व्हिडिओमध्ये मी हे सांगत आलो. आणि आता शेवटचा प्रश्नाचं आहे म्हणून मी त्याचं उत्तर देतो की बघा मित्रांनो, आता तुमच्याजवळ उरलेले आहेत फक्त 45 दिवस. तर 45 दिवसात तुम्ही जेवढं शक्य, म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं वाचन करा आणि जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा. जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला का सोडवायच्यात हेही मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि त्याही टाईम लावून सोडवा मित्रांनो. आणि मग हे सर्व झालं की तुम्ही टेस्ट सिरीजच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून काढा. तुम्ही आता शेवटच्या 45 दिवसात फक्त टॉपिक आणि प्रश्नांवर जास्त फोकस केलं पाहिजे. कारण की तुम्हाला आता ॲनालिसिस करायला तर वेळ नाही आहे, परंतु मी ॲनालिसिस केलेले काही टॉपिक काढले आहेत. तर तुम्ही ते टॉपिक आणि जे जुन्या प्रश्नपत्रिका आणि टेस्ट सिरीज, जी आपली टेस्ट सिरीज आहे, तर ह्या सर्व गोष्टींवर तुम्ही जास्त फोकस केलं पाहिजे. तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त टेस्ट सिरीज आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडवता येतील तेवढ्या जास्तीत जास्त सोडवा. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवून अभ्यास करा की प्रश्न हा रिपीट होत असतो. त्यामुळे सर्वात आधी ॲनालिसिस करा. मी आधीपासून हेच सांगत आलो आहे की तुम्ही स्वतः ॲनालिसिस करायला शिका. सर्व प्रश्न रिपीट होत असतात. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हा. त्यात तुम्हाला टेस्ट सिरीजसोबतच ॲनालिसिस केलेले नोट्स देखील प्रोव्हाइड केले जात आहेत. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला मी जो नंबर देतो आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा की टेस्ट सिरीज हवी आहे म्हणून. तुम्हाला टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त ॲनालिसिस करा, म्हणजे स्वतःहून ॲनालिसिस करा. जर तुम्ही स्वतः ॲनालिसिस केलं तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि मी आता ॲनालिसिसच्या याच्यात तुम्हाला काही असे पॉईंट्स देतो आहे, जसे की हे भूगोलचं ॲनालिसिस आहे. या भूगोलच्या ॲनालिसिसमध्ये कंबाईन 2017, कंबाईन 2018 आणि कंबाईन 2019मध्ये कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आलेत आणि ते किती वेळा विचारले गेलेत. म्हणजे जसं की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 2017मध्ये देखील विचारलं, 2018मध्येही विचारलं आणि 19मध्येही विचारलं. असं आपण प्रत्येक विषयाचं एक ॲनालिसिस जे मी स्वतः केलं आहे ते मी तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांना हे मी देणार आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीजमध्ये मी क्वेश्चन पेपर म्हणजे असे सेट केले आहेत जे रिपीटेड क्वेश्चन असतात, म्हणजे जे आयोग कंपल्सरी प्रश्न विचारतो
तर ते प्रश्न मी तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये प्रोव्हाइड केले आहेत. त्यामुळे मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढं सांगतोय की तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा. टेस्ट सिरीज मी तुम्हाला फ्रीमध्येही देऊ शकतो, परंतु कसं असतं फ्रीची किंमत नसते. त्यामुळे मी तुम्हालाही काही क्षुल्लक पैशात तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल व त्याचबरोबर टेस्ट सिरीज ही प्रोव्हाइड करतो आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर टेस्ट सिरीज अजूनही जॉईन झाले नसाल तर लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन व्हा. जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला असेल त्यावर तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले आजचे प्रश्न. जर तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून किंवा आपल्या टेलिग्रामला जॉईन होऊन विचारू शकतात. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून जे विद्यार्थी कंबाईन प्रीची तयारी करत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना 45 दिवसात किंवा प्रॉपर स्टडी प्लॅन माहीत नाही त्या विद्यार्थ्यांचा 100% फायदा होईल. आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.